महायुती म्हणून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचं संख्याबळ सगळ्यात जास्त आहे. स्वाभाविकपणानं त्यांनी या अध्यक्षपदावर दावेदारी करणं हे स्वाभाविक आहे. परंतु ज्या वाटाघाटी किंवा घडामोडी झालेल्या आहेत त्यात पद वाटून अध्यक्षपद सुद्धा शिवसेनेला गेलं पाहिजे, भाजपला गेलं पाहिजे, ही थोडीशी साधक बाधक चर्चा झालेली आहे. आता पहिलं कोणाला एवढी चर्चा व्हायची राहिलेली आहे. मला वाटते 2-4 दिवसामध्ये त्याची चर्चा होईल आणि मग ठरेल. आम्ही सुद्धा संख्या आमची कमी असली तरी आमची अपेक्षा आहे, आमची इच्छा आहे. आमचे नेते आदरणीय चंद्रकांत दादांनी परवा बोलून दाखवले की आम्हाला सुद्धा अध्यक्षपद मिळावं असं आम्हाला वाटतंय. आता यामध्ये संघर्ष कुठलाही नाही आहे. बसून खेळीमेळीमध्ये आम्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून आम्ही यावर निर्णय घेऊ. पण निकाल लागून 15-20 दिवस झाले तरी सत्ता स्थापन झाली नाही. अधिवेशनामुळे सत्ता स्थापनेला सत्ता स्थापन होऊन त्याचं गॅजेट झालेलं आहे, घटनोंदणी सुरू झालेली आहे. परंतु अधिवेशन असल्यामुळं सर्व सन्मान्य आमदार हे आता विधानसभेच्या या अधिवेशनामध्ये उपस्थित असल्यामुळं बजेट झाल्यानंतरच त्याची तारीख निघेल असं मला वाटतं. साधारण म्हणजे मार्चच्या एंडिंग वगैरे असं सांगितलं जातं. मार्च 15च्या पुढे होईल असं अपेक्षित आहे. पहिला तुम्हाला तुमचा दावा कसा असणार आहे, पहिला का? मी तुम्हाला सांगितले यामध्ये संघर्ष नाही आहे, परंतु पहिला आम्हाला मिळाला तर आम्हाला आनंदच आहे. मी सांगितल्याप्रमाणे त्यांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांचा आग्रह असणं हे स्वाभाविक आहे. यात संघर्ष नाही आहे. पद आम्हालाही मिळणार आहे. पहिलं का दुसरं एवढाच विषय आहे.